वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल। हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लास्टिकची छडी हत्यार आहे का? शशांक हगवणेच्या वकिलाचा अजबच युक्तिवाद। वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी, तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी। मयुरी हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणात महिला आयोगाचा पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका। मयुरी हगवणे प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात झालेल्या विलंबाची चौकशी करा। रुपाली चाकणकर यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। रुपाली चाकणकर यांनी शासकीय सुरक्षेचा वापर रीलसाठी केला। रुपाली चाकणकरांची सुरक्षा काढण्याची स्वराज्य पक्षाची मागणी। स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते धनंजय जाधव यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। खोटं बोलून माझं लग्न संकेत फुकेंशी लावलं, नंतर सासरच्यांकडनं मला मारून टाकण्याच्या धमक्या। परिणय फुकेंची भावजय प्रिया फुकेंचा आरोप, तर परिणय फुकेंच्या आई रमा फुके यांनी सर्व आरोप फेटाळले। मुसळधार पावसामुळे इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, तसंच सततच्या पावसामुळे कृष्णा नदीवरील 12 ते 15 बंधारे पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। सीना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। मुंबई आणि उपनगरात पावसाची हजेरी, दादर परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। मुंबईतील अंधेरी सबवे आता वाहतुकीसाठी पावसामुळे मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस, 10 मिनिटाच्या पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप। राज्यामध्ये 6 ते 7 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यामध्ये रेड अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। केंद्र सरकारकडून खरीप पिकांच्या किमान हमी भावात वाढ, तुरीसाठी 8,000 रुपये किमान हमी भाव जाहीर, तर मका पिकासाठी 2,400 रुपये हमी भावाची घोषणा। काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना 1 तासात भेटून दाखवावं, आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून आव्हान, तर सत्यजित तांबे किंवा इतर कोणत्याही नेत्यांनी 1 तासात मोदींना भेटून दाखवावं, यशोमती ठाकूर यांचं चॅलेंज। अष्टविनायक तुळजाभवानी देवी मंदिर आणि ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी मान्यता। 148 कोटी रुपये खर्चाच्या अष्टविनायक विकास आराखड्याला मान्यता, तसंच तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी 1,865 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी। छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर। फडणवीसांकडून योजनेसाठी ऑक्टोबर 2025 ची डेडलाईन। मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा। अमित शहांकडून पालिका निवडणुकीबाबत संकेत, सूत्रांची माहिती। सह्याद्रीवरील भेटीत बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी, मात्र शहांकडून शिंदेंना कोणतेही ठोस आश्वासन नाही, सूत्रांची माहिती। कामांसाठी सर्व मंत्र्यांच्या मागे लागा, अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत। अजित पवार यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांना शहांचा कानमंत्र। मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची आजही चौकशी, सलग 3ऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी।